नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून विविध मान्यवरांची आपण मुलाखत घेत असतो. पण आज अशा एका महात्म्याची, अशा एका महान व्यक्तीची, अशा एका महान सामाजिक कार्यकर्त्याची मुलाखत आपण घेणार आहोत. त्यांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात एक नवी क्रांती उभी राहिली. क्रांती केवळ दाभाडीसारख्या गावात नव्हे तर मालेगाव असेल, नाशिक जिल्हा असेल, आता उत्तर महाराष्ट्रावर काम करत असताना खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी करणं भाग आहे. खऱ्या अर्थाने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रावर ते कार्य करत आहेत. त्याच पद्धतीने गड किल्ले संवर्धनाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रावर त्यांचं कार्य सुरू आहे. सध्या त्यांना दाभाडी तंटामुक्ती अध्यक्षपद त्यांना देण्यात आलेलं होतं. त्या माध्यमातून देखील विविध चांगले कार्य त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत. महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. चला तर भेटूयात अशा व्यक्तीसोबत ज्यांनी महाराष्ट्रावर काम उभं केलं आहे आणि ती व्यक्ती आपल्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील आहे. खरं तर आपण भेटणार आहोत अमोल निकम यांना. अमोल दादा, प्रथमतः प्रबंधभूमीमध्ये आपले स्वागत करतो. नक्कीच प्रबंधभूमीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. नक्कीच अमोल दादा, खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी उल्लेख करत असताना आपण दाभाडी गावातून या ठिकाणी कार्याला सुरुवात केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपलं कार्य बघितलं तर अखिल भारतीय मराठा महासंघाचं कार्य हे उत्तर महाराष्ट्र आणि दुर्गवीर समर्पणाचं संपूर्ण महाराष्ट्र, अंधश्रद्धा समितीचं संपूर्ण महाराष्ट्राचं आणि आताच नुकतंच आपल्याला महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपद देखील दाभाडीचं मिळालेलं आहे. त्या माध्यमातून देखील अनेक प्रकरण आपण सोडवले आहेत. खऱ्या अर्थाने हे संपूर्ण कार्याचा आपण उहापोह करणार आहोत आजच्या या दिलखुलास मुलाखतीच्या माध्यमातून. नक्कीच आपण हा संपूर्ण वेळ आम्हाला देणारच आहात. तर खऱ्या अर्थाने सुरुवात करताना नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी संदर्भात काय सांगाल, कसे आपले परिवार संदर्भात काय सांगाल, कसा आपला अनुभव? बर, माझं नाव आहे अमोल रामदास निकम. माझे आई वडील हे खरं माझं दैवत आहे. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला गोवा मुक्ती संग्राम झाला आणि त्या वेळेलाच माझे आजोबा स्वर्गीय नारायण फकीरा पवार हे स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्या ठिकाणी होते आणि त्यांचा विचारांचा वारसा या ठिकाणी मला मिळाला. आजी सेवंता आजी आणि त्यानंतर माझे वडील हे त्या ठिकाणी आज दोघंही आई वडील दिवंगत आहेत. पण मला नक्कीच या वेळेला माझ्या आई वडिलांची आठवण येते आणि समाजाचा वारसा देखील याच ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने मला मिळालेला आहे. नक्कीच अमोलदा, आपण हे संपूर्ण कार्य सुरू करत असताना आपला जो कार्याचा पाया आम्ही बघितला तो म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघ. खऱ्या अर्थाने मराठा महासंघाच्या माध्यमातून काम करत असताना विविध कार्य आपण केले. कोरोना काळात देखील मोठं कार्य आपण उभं केलं आहे. संपूर्ण एक आढावा काय सांगशाल मराठा महासंघाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा? कुठेतरी समाजाचं देणं लागतं या भावनेतनं जेव्हा काम करत होतो, ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी मराठा महासंघात आकर्षित झालो ते संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंडरे साहेब हे मोठे एक अभ्यासक आहेत आणि एका आपल्या समाजासाठी काम करताना काहीतरी आपण केलं पाहिजे या भावनेतनं मी त्या ठिकाणी आकर्षीला गेलो. कोंडरे साहेबांबद्दल सांगायचं गेलं ती सारथी जी संस्था आहे याच्या घटनेचा विषय असेल, त्याबद्दल काम करण्याचा विषय असेल आणि मराठा समाजासाठी काम करण्याचा विषय असेल तर राजेंद्रजी कोंडरे साहेब या वैचारिक माणसाच्या मागे आम्हाला त्या ठिकाणी ओढलो गेलो. नक्कीच आम्हाला खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा सर्वात मोठा विषय राहिला तो मराठा आरक्षणाचा. गेल्या मागील जनागे पाटील साहेबांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्या माध्यमातून देखील आपलं मोठं कार्य दाभाडी सारख्या गावामध्ये, मालेगाव तालुक्यात, नाशिक जिल्ह्यामध्ये गाजलेलं होतं. खऱ्या अर्थाने हे आंदोलन संपूर्ण करत असताना आपण आंदोलने केली, संपूर्ण महाराष्ट्रभर विषय गाजत आहे. पण आरक्षणाच्या बाबतीत कुठेतरी आपण कमी पडत आहोत. म्हणजे आरक्षण मिळवण्याच्या संदर्भात या ठिकाणी सरकार कुठेतरी आपल्याला डावलते. खऱ्या अर्थाने काय वाटतं, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल? अपेक्षा आहे. आम्ही अनेक वेळा आंदोलनं केले, मोर्चे केले, निवेदनं दिली. तर खऱ्या अर्थाने समाजाचा मोठा भाऊ म्हणून मराठा समाज आहे. मोठ्या अंशाने मराठा समाज शेतीकडे वळतो आणि शेतीकडे एकत्र कुटुंबात असताना शिक्षण आणि त्याचबरोबर नोकरी या दोघंही विषय प्रामुख्याने गणले जातात. आणि या विषयामध्ये आमचे पोरं आज जर पाहायला गेलं तर मोठ्या पद्धतीने शेतकरी कुटुंबात असताना आमच्या शेतीचं विभाजन झालं. आज कष्ट करत असताना आम्हाला कुठेतरी उद्योगधंद्यांकडे वळताना आणि शिक्षणाकडे वळताना काही संध्या मिळत नाहीत आणि अशा वेळेला आम्हाला आरक्षणाची गरज भासते. आणि मोठ्या प्रमाणात मराठा बांधव, शेतकरी बांधव, मराठा समाज हा आर्थिक
दृष्ट्या दुर्बल आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला आरक्षणाची गरज खऱ्या अर्थाने आज आहे. जे देणाऱ्याचे मागील काळात देण्याचे हात होते ते नक्कीच आज रोजी आम्ही घेण्याचे हात. आपण महासंघाच्या कार्यकर्त्यात गेल्या मागील महासंघ गटबाजी सारखा प्रकार महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मिळत होता असं कळलेलं असेल. अशा या बाजूमुळे खरंच संघट असं वाटतं यावेळी पर्याय काय असू शकतो? बरं, मोठ्या अंगाने ज्या वेळेला समाज संघटित होत असतो तर काही वेळाही अंतरस्त्या बाहेरील मोठी असतील त्या मध्ये वाद करतात आणि बाजूला जातात. नक्कीच ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी संघटनेसाठी हिताची नाही. पण ज्या ठिकाणी एखादी विचारधारा चांगली असेल आणि गोष्टींमध्ये समाजाचं काम करत असतील तर त्या संघटना टिकल्या पाहिजे. त्यांचं कामाशी निगडीत लोक त्यांच्या पाठीमागे गेले पाहिजे आणि चांगल्या विषयांना शासनाने देखील त्या संघटनांचं उद्दिष्ट पाहून त्या ठिकाणी मागण्या पूर्ण केल्या पाहिजे. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण उत्तर महाराष्ट्रात संपूर्ण काम मराठा महासंघाचं बघत आहात. आंदोलन असेल, निवेदन असेल, या व्यतिरिक्त विद्यार्थी, आपल्या समाजातील काही दुर्बल घटक, विद्यार्थी, शिक्षण, रोजगार ह्या दृष्टिकोनातून काही कार्यक्रम आपण उभा केला आहे का किंवा कार्य आपलं संपूर्ण उभं आहे का, काय सांगाल? नक्कीच आमचे राष्ट्रीय जे उपाध्यक्ष आहेत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र माननीय आमदार नरेंद्र पाटील साहेब हे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. मला वाटतं आमच्या सर्व बांधवांनी, मराठा बांधवांनी या ठिकाणी उद्योगधंद्याकडे वळलं पाहिजे. आमचे मागील काळात संघटनेचे ध्येय उद्दिष्ट होते की आपण जे वैवाहिक सोहळे अरेंज करतो त्याच्यावर भरमसाठ खर्च करतो त्या ठिकाणी ते कमी केले पाहिजे. मग आपल्या तरुणांनी त्या ठिकाणी उद्योगधंद्यांकडे वळलं पाहिजे आणि त्यासोबतच शिक्षणाचा एक भक्कम पाया घेत या ठिकाणी अनेक नोकऱ्या असतील, अनेक म्हणजे आपण म्हणतो की मुंबई येथे बिहार, इतर राज्यांचे, उत्तर प्रदेश असे माणसं कामासाठी येतात. आपण कुठेतरी आपल्या गावावरच थांबतो. तर आपल्या तरुणांनी सुद्धा बाहेर निघायला पाहिजे आणि रोजगाराकडे आणि उद्योगधंद्यांकडे वळलं पाहिजे. नक्कीच अखिल भारतीय मराठा महासंघ हा संपूर्ण भारतभर काम करत आहे. विविध क्षेत्रामध्ये मोठ्या पद्धतीने काम आहे. तसंच काम दाभाडी गावामध्ये आपण उभं केलेलं होतं. दाभाडीतून आपण सुरुवात केली. आज उत्तर महाराष्ट्रभर आपण काम संघटनेचं बघत आहात. खऱ्या अर्थाने दाभाडी मराठा महासंघाबद्दल काय सांगाल? आपण कोरोना काळात केलेले कार्य असतील किंवा इतर सामाजिक कार्य असतील, खऱ्या अर्थाने दाभाडीमध्ये आपण जी सामाजिक क्रांती मराठा महासंघाच्या माध्यमातून उभी केली त्याचा थोडक्यात आढावा देताना काय सांगाल? नक्कीच मला वाटतं कोविड कार्यकाळ हा आपल्या राज्यावर नाही, देशावर नाही तर जगावर परिणाम करणारा कोविड काळ होता. नक्कीच. आणि नात्यामध्ये माणसं ओळखण्याचा हा काळ होता. बरोबर. आणि नक्कीच त्या ठिकाणी काम करत असताना मला अभिमान आहे माझ्या दाभाडी गावाचा. ज्या दाभाडी गावाने त्या ठिकाणी आम्हाला साथ दिली आणि मला वाटतं महाराष्ट्रातलं आणि देशातलं पहिलं असं गाव एकत्र झालं ज्या गावाने कोविड सेंटरला प्रथमतः प्राधान्य दिलं. आमच्याच गावात स्वर्गीय इंदुताई हिरे, मनोज हिरे साहेब यांच्या मातोश्रींच्या नावाने जे एक वसतिगृह आहे त्या वसतिगृहात आम्हाला जवळजवळ एका वर्षात 5,000च्या पुढे पेशंट त्या ठिकाणी पहिल्या लाटेत ऍडमिट झाले. माझ्या गावाने, दानशूर व्यक्तींनी आणि सर्वच माझे सहकारी, एखादा व्यक्तीचं काम करतो तर तो सहकार्यांनी मोठा होतो आणि माझ्या सोबतचे सहकारी मोजून त्या वेळेला 5, 10 ते 20 पर्यंत झाले असतील. पण त्यांनी जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी कोविड झालेल्या व्यक्तींच्या घरामध्ये फवारणी असेल, त्यांना पौष्टिक आहार असेल आणि त्यासोबतच त्या ठिकाणी त्या रुग्णांची सेवा असेल. मला वाटतं तो कठीण काळ आणि त्या कठीण काळामध्ये लहान 1 वर्षाचं बाळ ते 80 ते 90 वर्षापर्यंत आजोबा आजी त्या ठिकाणी दाखल झाले. आम्हाला त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली आणि अशी निस्वार्थ सेवा त्या ठिकाणी आम्हाला आमच्या सहकार्यांना करता आली. त्याच्यामुळे मला वाटतं माझ्या गावाचा, दाभाडी गावाचा मला त्या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. नक्कीच. आम्हाला खऱ्या अर्थाने आपण या सामाजिक क्षेत्राबद्दल थोडक्यात आपल्याकडून उजळणी करून घेतली. पण त्याच पद्धतीने आम्ही बघितलं आहे की अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आंदोलन देखील मोठ्या प्रमाणात झालेले आहे. विविध आंदोलन आपण केलेले आहेत, रस्ता रोको असेल, विविध आंदोलन, त्या पार्श्वभूमी काय सांगाल?
मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेताला पिकाला हमीभाव पाहिजे आणि त्या काळात आमच्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा पीक कांदा येतो आणि कांद्याला भाव अनेक वेळा शेतकरी जो काबाड कष्ट करतो आणि मूळ किंमत देखील त्याला मिळत नाही. त्या त्या वेळेला आम्ही रस्ता रोको असेल, शासकीय प्रांत तहसीलदार, जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांचे निवेदन असतील तर आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहेत आणि शासनाचं लक्ष वेधून त्या ठिकाणी आम्ही आंदोलन देखील केलेले आहेत. बरोबर, नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण जे सामाजिक क्षेत्राची सुरुवात जी दाभाडेमधून केली होती, खऱ्या अर्थाने त्याला यश देखील मिळालं. आता आपल्या संघटनेने उत्तर महाराष्ट्रावर काम करण्याची त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. नक्कीच आपलं या ठिकाणी अभिनंदन आम्ही करतो. खऱ्या अर्थाने आपण दुर्गवीर शिवसमर्पण प्रतिष्ठानचं देखील काम करतात, संस्थापक अध्यक्ष आहात आपण. महाराष्ट्रभर गड किल्ले संवर्धनाचं काम आपण हाती घेतलेलं आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची खरी ओळख आणि खरी संपत्ती आपण गड किल्ल्यांना म्हणत असतो, परंतु आज अनेक गड किल्ले हे नाश होण्याच्या मार्गावरती आहेत. त्यासाठी नक्की आपली संघटना काय काम करते आणि कशी आपण त्याच्या मदतीतून कार्य करत आहात? लहानपणापासून माझा आवडता विषय इतिहास होता आणि इतिहास मला शिकवताना माझ्या मराठी शाळेत आमचे गुरुवर्य श्री दादाजी शिवराम बच्छाव यांनी नुसता इतिहास शिकवला नाही तर आमच्या मनात आणि हृदयात तो जागवला आणि त्यामुळे मला आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या स्वराज्य स्थापनेसाठी काम केलं तर ते 350-400 वर्षानंतर ही ज्या कामाची पावती जे गड किल्ले देतात आणि ते साक्ष म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तो इतिहास जपण्यासाठी आणि शिकण्यासाठी मला वाटतं आम्ही ती दुर्गवीर शिवसमर्पण प्रतिष्ठान ही संकल्पना आमच्या गावातनं तालुक्यातनं आणि महाराष्ट्रभर त्या ठिकाणी देतो आहे. आणि त्याला मला वाटतं माझ्यावर एक थोडासा शिक्का बसला होता की मी मराठा समाजाचं आणि मराठा महासंघाचं काम करत असताना कुठेतरी मला त्याच्यात दुखवायचं की ठीक आहे मराठा समाज एक मोठा भाव आहे पण इतर समाजाचे लोक देखील आपल्या सोबत असली पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती ते आमचे सर्वप्रथम तर माझं मी गाव सोबत घेतलं आणि त्यानंतर त्या कामाला प्रेरित होऊन जे लोक येत गेले ते मला सोबत येत गेले आणि ते सर्व समाजातील आहे. नक्कीच. म्हणजे आज आता जे आपले दुर्गवीर शिवसमर्पण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे आपण महाराष्ट्रावर काम करत आहात त्या ठिकाणी विविध जाती धर्माचे व्यक्ती आपल्यासोबत जोडलेले आहेत. खऱ्या अर्थाने आपण आता सर्व सामाजिक विषय या ठिकाणी घेतला तर आम्ही अनेक बघितले आहे की मराठा महासंघामध्ये देखील कार्य करणारे इतर समाज बांधव देखील मोठ्या संख्येने आपल्याबरोबर उपस्थित राहत असतात, आपल्याबरोबर कार्य करत असतात. इतर समाज बांधव देखील या उपक्रमाला साथ देत असतात. मोठ्या प्रमाणे कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी होत असतात. तर नक्कीच आपलं जे सर्व समाजांना सोबत घेऊन चालणं जे कार्य खरंच कौतुकास्पद आहे. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आदर्श आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आपण घेतात. खऱ्या अर्थाने शिवप्रेमाच्या नावाखाली तरुणाई भावनिक होत असते. अनेक प्रकार मध्यंतरी काळामध्ये घडले की गड किल्ल्यांचं त्या ठिकाणी संवर्धन जात असताना किंवा तिथे भ्रमंती करत असताना विविध स्टंटबाजी करणं, विविध या गोष्टी करणं त्या ठिकाणी कुठेतरी रोखल्या गेल्या पाहिजे असं वाटतं का? त्या जागे काहीतरी आपल्या माध्यमातून किंवा आपल्या संस्थेच्या माध्यमातून काही जनजागृती संदर्भात आपण काही पथनाट्य वगैरे असं काही उपक्रम केलेले आहेत का? नक्कीच. मला वाटतं आम्ही सुरुवातीला आवड म्हणून गड किल्ल्यांवर गेलो. आपण जेव्हा आवड म्हणून त्या ठिकाणी जातो तर स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी काही इतिहासाचा खुणा दिसतात आणि त्या काही वेळेला त्या ठिकाणी मला जाताना आम्हाला अनुभवलं की एका दिवसात तुम्ही संवर्धन करू शकत नाही. बरोबर. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी पहिल्या आवडीने गेलो तर आम्हाला त्या ज्या इतिहासाचे वारसांचे दगड होते ते किल्ल्याचे खुणा होत्या त्यांच्यावर काहीतरी लिहिलेलं दिसलं. नंतर त्याच ठिकाणी आम्हाला प्लास्टिकचा कचरा दिसला. अनेक पद्धतीने त्या ठिकाणी जे शिवप्रेमी म्हणणार नाही कारण त्या ठिकाणी काही चांगलेच लोक नाहीत तर काही वाईट वृत्ती करणारे लोक सुद्धा दिसतात. तर त्यासाठी आम्हाला जेव्हा त्या गोष्टी चुकीच्या वाटल्या तर आपण जेव्हा काही वेळा विरोध करतो तर त्याचा विरोध करताना ते परिणाम दिसण्यापेक्षा आपण काहीतरी आपल्या कृतीत न दिसावं म्हणून आमच्या दुर्गवीर शिवसमर्पण च्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पथनाट्य करतो
ज्या पथनाट्यातनं प्लास्टिक बंदी असेल, व्यसनमुक्ती असेल बरोबर. किंवा आपले दुर्ग किल्ले वारसा त्या ठिकाणी जपले जावेत यासाठी आपला अभिमान स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे आणि तो वारसा त्या ठिकाणी जपला जावा यासाठी आम्ही आतापर्यंत 10 ते 12 किल्ल्यांवर गेलो आहे, ज्याच्यामध्ये धोडप किल्ला असेल जो गिरिदुर्ग प्रकारातला महाराष्ट्रातला दुसरा किल्ला आहे, साल्हेरचा सगळ्यात उंच किल्ला आहे जो आपल्या तालुक्यात आहे, त्यासोबत अनकाई टनकाई आहेत, गाळणा आहे, दुर्ग स्वराज्याची राजधानी रायगड आम्ही त्या ठिकाणी गेलो आहेत, त्याचसोबत सिंहगड त्या ठिकाणी आम्ही गेलो आहे, रामसेस जो किल्ला नाशिक जिल्ह्यातला अभेद्य असा किल्ला जो औरंगजेब सारख्या राजाला त्या ठिकाणी 6 वर्ष जिंकता आला नाही, अशा सर्व किल्ल्यांना आम्ही त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. अच्छा, नक्कीच. ज्या पद्धतीने आपण पर्यटनासाठी राजस्थान लोक जात असतात, गुजरात काही मोठ्या प्रमाणात लोक जात असतात, खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी संपत्ती या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे त्या ठिकाणी देखील पर्यटन वाढलं पाहिजे, रायगडावरती पर्यटन वाढलं पाहिजे, इतर आपल्या ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्याची पर्यटन वाढलं पाहिजे, यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा काय नवीन आपण करू शकतो, काय वाटतं आपल्या या संघटनेतर्फे कशी या ठिकाणी आपलं कार्य चालू आहे? नक्कीच. मला वाटतं तुम्ही राजस्थानचा आणि इतर किल्ल्यांचा उल्लेख केला तर मला वाटतं महाराष्ट्रातील गड किल्ले हे अभिमानाने स्वाभिमानाने जेव्हा उभे राहिले तर त्या ठिकाणी त्यांनी शरणागती न देता अनेक लढाया आणि अनेक आक्रमणं त्या ठिकाणी छातीवर झेलली आणि त्याच्याच खुणा आपल्याला काही अंशी आपले गड किल्ले थोडे तुटलेले पडलेले त्या ठिकाणी दिसतात. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह आणि त्यासोबतच 350 किल्ले जे स्वराज्यात दाखल केले त्यापैकी मला वाटतं 100 किल्ले महाराजांनी नवनिर्मिती केली आणि त्या नवनिर्मितीमध्ये मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जर पूर्ण अभ्यास केला तर तो खूप दिवस त्यावर बोलण्यासारखा आहे असा अभ्यास आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने हे आपण जे कार्य उभं केलं आहे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून असेल, दुर्गवीरच्या माध्यमातून असेल, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून असेल, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून असेल, मोठं कार्य आपण उभं केलं आहे. या एका विषयावर जरी आपण मुलाखत घ्यायला म्हटलं तर आपल्याला 1 तास कमी पडेल. खऱ्या अर्थाने आज आपला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या औचित्य साधून आपण खऱ्या अर्थाने मुलाखत घेत आहोत. एक रॅपिड पद्धतीने सर्व मुद्द्यांना हात घालावा यासाठी आपण वेळेचं देखील या ठिकाणी बंधन खऱ्या अर्थाने पाळणार आहोत. तर पुढील मुद्दा म्हणजे पुढील आपण जे काम उभं केलं आहे जे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रावर आपण काम करत आहात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हटली तर त्या ठिकाणी सनातन धर्माचा त्या ठिकाणी विरोध होत असतो किंवा देवता धर्म परंपरा लोकश्रद्धा या ठिकाणी या गोष्टींना अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करते असा भास हा संपूर्ण समाजामध्ये पसरलेला आहे. त्या संदर्भात आपण काय सांगा? नक्कीच. मला वाटतं आमच्या समितीचं नाव अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समिती आहे. आमच्या लेटर हेड किंवा इतर गोष्टींमध्ये श्रद्धा संवर्धन व अंधश्रद्धा निर्मूलन हा मूळ गाभा घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही देवधर्म या जो श्रद्धा असेल ती जपावी पण मुळात प्रत्येकाने अंधश्रद्धा बाळगू नये हा भाव आमचा त्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही जे विद्यार्थी आहेत जे लहान वयात आपण शिक्षण घेतो आणि त्या विद्यार्थ्यांच्या मनावर लहानपणापासून आणि जुन्या ज्या रूढी परंपरा आहेत ज्याच्याने सामाजिक ऐक्य देशभावना जागत असेल या जपल्या पाहिजे. पण लहान वयातच जर आपण काही गोष्टी पाहिल्या तर त्याच्यामध्ये अंधश्रद्धा जपण्याच्या काही गोष्टी ग्रामीण भागातनं त्या पुढे येतात, विद्यार्थी त्याच्यामध्ये भरकटले जातात आणि ते जीवनभर त्याच्या डोक्यात ते गुंतलेलं असतं. आम्ही काही जे आमचे अध्यक्ष आहेत, संस्थापक माजी अध्यक्ष माननीय तानाजी शिंदे हे स्वतः शिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक. आम्ही 100च्या वर जादूचे प्रयोग आहेत ज्याच्यामध्ये हात सफाई कशी असते आणि त्यासोबतच विज्ञानाने त्या गोष्टी कशा केल्या जातात यासाठी आम्ही त्या ठिकाणी 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये जातो, त्यांच्या मनातले चांगल्या भावना जागृत करायच्या आणि ज्या जुन्या रूढी परंपरा असतील त्यांनाच आम्ही हात घालून त्यांना विरोध करतो आणि ते त्या ठिकाणी सांगतो देखील की हे कसं आपल्याला भोंदू बाबा
फसवतात हो. आणि पैशाची लूट असेल, हम्म. त्याच्यानंतर तुमचं नरबळी असेल, बरोबर. या दोघं तिघं मेन विषयांवर आमचं त्या ठिकाणी काम चालतं. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण ज्या अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समिती महाराष्ट्र राज्यभर काम करतात, या समितीच्या माध्यमातून या काही मोहिमा आपण फते केलेल्या आहेत का? अंधश्रद्धा बंद झाली पाहिजे किंवा अंधश्रद्धा कमी झाल्या पाहिजे यासाठी काही उपक्रम केलेले आहेत का, किंवा बंदी होईल अशा काही घटना घडलेल्या आहेत का? काही मोहीम फते आहेत का? बरं, पहिली गोष्ट तर बऱ्याच अंशी जे अशिक्षित लोक असतात ते ह्या घटनेकडे जास्त वळतात. मग आमचा जागृतीचा विषय असेल की लोकांनी पूर्णपणे 100% शिक्षित असावं. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी एखाद्या महिलेच्या अंगात येणं, देवी येणं, किंवा त्या ठिकाणी मला एक सांगा, जी व्यक्ती 8-8 दिवस अंघोळ करत नाही आणि देवी तिच्या अंगात येऊ शकते का? मग तिच्या अंगात सावित्रीबाई फुले का येत नाही, राजमाता जिजाऊ का येत नाही, आणि तिच्या अंगात असं काही वेगळं काही आहे का? त्याचसोबतच काही भोंदूबाबा असतात, त्या अंगठी काढणं, सोनं काढणं, लूट करणं. त्याचसोबतच जुन्या पद्धतीने खूप दुर्गम भागात नरबळी सारखा प्रकार, ज्यामध्ये लहान लहान मुलं, इतर गोष्टी की जे आपण बघूच शकत नाही आणि विचारही करू शकत नाही, अशा गोष्टी घडतात आणि त्याला प्रामुख्याने समाजाने विरोध केला पाहिजे. आज आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय, म्हणून तो विचार तरी आपण समाजामध्ये रुजवला पाहिजे, एवढं सांगतो. नक्कीच. परंतु आपल्या या संस्थेच्या माध्यमातून अंधश्रद्धा कमी होण्यासाठी प्रयत्न, म्हणजे अंधश्रद्धा कमी होईल असं काही घटना घडलेली आहे का? हो, किंवा काही नक्कीच. मला वाटतं काही दिवसापूर्वी माझ्या गावाच्या बाजूला एक वस्ती आहे. त्या वस्तीजवळ एक व्यक्ती सुरुवातीला राहायला आला, त्यानंतर त्याने त्या ठिकाणी एक दगडाला त्या ठिकाणी देवपण देण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून त्याने त्या ठिकाणी त्याची पार्श्वभूमी बघितली तर त्या ठिकाणी त्याचं सायकल दुकान होतं, तो व्यवस्थित व्यवसाय करत होता. पण नंतर त्याने ते केस वाढवून नंतर लोकांना जमा करून आणि त्या स्थानिक लोकांनाच त्रास देत होता. अच्छा. आणि त्या ठिकाणी काही मोजक्या दिवसाला तो ती पब्लिक जमवायचा आणि चुकीच्या पद्धतीने त्या परिस्थितीचं अवलंबन करायचं. पुढे जाऊन आम्ही त्या ठिकाणी पोलीस केस केली, त्याच्या काही गोष्टींना त्याला समोर घेतलं आणि आज तो त्या ठिकाणी एक व्यवसाय दुसरा करतोय आणि त्याचा रोजगार चालू आहे. म्हणजे तो अंधश्रद्धेच्या या कचाट्यातून वाचला, त्यात आपण म्हणावं लागेल. नक्कीच. खूप चांगल्या पद्धतीने कार्य आपण या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून करत आहात आणि खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे दोघी आपण समाजाला समजून सांगत आहात, खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे. तर याशा आपला समाज आहे तो या अंधश्रद्धेच्या विळख्यात बऱ्यापैकी अडकलेला आहे. या समाजाला काय आव्हान कराल किंवा काय संदेश द्याल? आज आपण 21व्या शतकाकडे आहोत. मला वाटतं मग जसं मी बोललो की छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. नक्कीच आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं ते देखील आपले दैवत आहेत. जुन्या काळातल्या काही परंपरा असतील, रूढी असतील, जर ज्या समाज हिताच्या असतील तर त्या आपण जपल्या पाहिजे. पण ज्या समाजापुढे आव्हानात्मक असतील, चुकीच्या असतील आणि ज्याच्यामुळे समाजाला त्रास होत असेल अशा रूढी परंपरांना आपण कुठेतरी बाजूला टाकलं पाहिजे. नक्कीच. खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम करत असताना विविध त्रास देखील आपल्याला काही प्रमाणात सोसावा लागत असेल, किंवा त्या अंधश्रद्धेच्या विळखातून एखाद्याला वाचवल्यानंतर त्याचा आशीर्वाद देखील किंवा त्याचा समाधान देखील आपल्याला बघायला मिळत असेल. खऱ्या अर्थाने आपण अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोनातून समितीच्या माध्यमातून जे कार्य उभं केलं आहे त्याला देखील आम्ही शुभेच्छा या ठिकाणी देतो. खऱ्या अर्थाने आपल्याकडे एक विशेष पोलीस अधिकारी पद देखील आपल्याकडे होतं, त्या माध्यमातून देखील आपण कार्य केलेलं आहे. नेमकी त्या संदर्भात काय माहिती द्या? कुठेतरी आपण काही वेळा अंधश्रद्धेचं काम करत असताना काही मर्यादा पडतात आणि आपण कुठे जर गेलो तर आपल्याला अडीअडचणी येतात. तर महाराष्ट्र शासनाने आणि गृह खात्याच्या पोलीस विभागाने तुम्ही कुठे सामाजिक क्षेत्रात आणि चांगल्या क्षेत्रात जर काम करत असाल, किमान अंधश्रद्धेच्या आणि या विषयावर ज्या अडीअडचणी आहेत किंवा नक्षलवादी प्रदेश आहेत, ज्या ठिकाणी पोलीस मित्र किंवा पोलिसांना मदत असेल आणि कोविड काळात केलेलं काम असेल किंवा तुम्ही समाजातलं एखादं चांगलं काम करत असाल आणि त्या ठिकाणी आम्हाला मागील काळात
मालेगाव तालुका नाशिक जिल्ह्यातनं विशेष पोलीस अधिकारी पद मिळालं होतं. ते पद 1 वर्षासाठी होतं आणि त्या पदाची गरिमा ठेवत आम्ही ते 1 वर्षभर ते पद आमच्याजवळ होतं. कुठल्याही पद्धतीने ते कुठलंही पद घेतल्यानंतर काही मर्यादा पडतात. मी एक आंदोलक आहे, मला त्या काळात वर्षभर आंदोलन करता आलं नाही आणि मी त्या पदाचा गरिमा जपली. नक्कीच. खऱ्या अर्थाने विशेष पोलीस अधिकारी म्हणून देखील आपण काम बघितलेलं आहे. म्हणजे सामाजिक आणि प्रशासकीय सामाजिक संस्था, राज्य पातळीच्या संस्था, स्थानिक संस्था यामध्ये काम करण्याचा बऱ्यापैकी अनुभव, म्हणजे चांगला दांडगा अनुभव आपल्याकडे आहे. आणि त्याचमुळे आपल्याला महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी विराजमान केलं गेलं असावं असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. खऱ्या अर्थाने काय सांगाल की महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी आपली निवड झाली, प्रथमतः निवडीबद्दल काय बोलणार? मला वाटतं समाजात काम करत असताना आपला स्वतःचा आणि घरचा वेळ एखादा व्यक्ती जेव्हा जास्तीत जास्त देतो तर त्या वेळेला त्याला पद असेल, त्याविषयी काम असेल, पुरस्कार असतील, याच्यातनं काहीतरी प्रेरणा मिळत असते आणि तो काम करत जातो. बरोबर. आणि काही वेळा त्याचा दुष्परिणाम पण होत असतो. पण मला वाटतं एखादं जर काही काम मिळत असेल आणि समाजाला त्याची गरज असेल, आपल्यासारख्या व्यक्तीने ते केल्याने किमान 10, 20, 50 लोकांवर जर त्याचा चांगला परिणाम होत असेल तर आपण ते केलं पाहिजे. बरोबर, नक्कीच. खऱ्या अर्थाने अमोलदा एक प्रश्न या ठिकाणी असा उद्भवतो की गावोगावी तंटामुक्ती समित्या आहेत आणि त्या समित्या अनेक गावातली, प्रत्येक नाही म्हणणार आपण, पण अनेक गावातल्या समित्या ह्या फक्त कागदापुरतात मिळत आहेत. प्रत्यक्षात वाद मिटवण्यात ते अपयशी ठरतात आणि मग न्यायालयात जावं लागतं किंवा मग परत पोलिसांकडे जावं लागतं. तर मग ह्या तंटामुक्ती समित्या का आणि कशासाठी हा अट्टहास, काय सांगा? नक्कीच. मला वाटतं मी फार छोटा आहे, मला या पदावर जाताना फक्त 6 महिने झालेले आहेत. मी यावर जास्त बोलण्यापेक्षा या तंटामुक्तीची मुख्य संकल्पक स्वर्गीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य R.R. आबा पाटील साहेब यांनी ही संकल्पनेची मुहूर्तमेढ या ठिकाणी ठेवली. महाराष्ट्र शासनाने 19 जुलै 2007 रोजी हा GR काढला. मला वाटतं त्या ठिकाणी या संकल्पनेचा मूळ गाभा असा होता की पोलीस शासन आणि न्यायालय यांच्यावरचा अतिरिक्त भार हा कमी व्हावा. आणि खऱ्या अर्थानं हे कमी होत असताना शासनाने मागील काळात लोक न्यायालय ही चांगली संकल्पना आणली. या लोक न्यायालय संकल्पनेतनं स्वर्गीय R.R. आबा पाटील साहेब यांनी देखील विचार केला की जुन्या काळात ज्या आपल्या ग्रामपंचायती होत्या त्याच्यामध्ये पंच कमिटी पारावर न्याय व्यवस्था करायच्या आणि या संकल्पनेतनं महात्मा गांधी तंटामुक्ती ही संकल्पना या ठिकाणी रुजली. आणि तुम्ही जो प्रश्न केला की खऱ्या अर्थाने खरंच या समितीचं कामकाज चालतं का, मला वाटतं जी लोक चांगलं काम करत असतील त्या लोकांना गावाने, जनतेने त्या ठिकाणी साथ द्यावी आणि ज्या ठिकाणी खरंच काम होतच नसेल तर त्या ठिकाणी याचा किमान गाव पातळीवरती जी ग्रामसभा असते किंवा खऱ्या अर्थानं हे लोक गृह विभाग शी संबंधित असतात. तर मला वाटतं त्या विभागाने त्या ठिकाणी चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींना सोबत घेऊन त्या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि जे लोक कामच करत नसतील त्याच्याऐवजी चांगल्या लोकांना संधी दिली पाहिजे. अच्छा, नक्कीच. आपण या ठिकाणी आता उल्लेख केला की जे लोक कार्य करत नसतील, निकामी असतील, त्या ठिकाणी त्यांना म्हणजे आपण त्यांचे राजीनामा घेतले पाहिजे किंवा त्या जागी दुसऱ्या व्यक्तींना संधी दिली पाहिजे. पण त्याची प्रोसेस साधारणतः काय सांगता येईल की महात्मा गांधी तंटामुक्ती समिती ही कशा पद्धतीने काम करते किंवा याची नियमावली थोडक्यात काय सांगता येईल? त्याचा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, शासनाचे 2 GR आणि त्यासोबतच गृह विभागाचे त्या ठिकाणी असलेले अनेक परिपत्रक या माध्यमातून तुम्ही जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्ही त्या गावाला काम करत असताना अनेक अंगाने गोरगरिबांचे प्रश्न असतील, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर पाहायला गेलं तर ग्रामीण भागात छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यावरून आपण तो तंटा पोलीस स्टेशनला घेतो. पोलीस स्टेशन मधून तो आपल्या न्यायव्यवस्थेत जातो आणि सगळं गोष्टी करत असताना आर्थिक हानी त्या गरीब कुटुंबावर होते. त्यानंतर त्याचा वेळ जातो आणि त्या वेळातनं मग ते भाऊबंदकीचं प्रकरण असेल, शेतीचं प्रकरण असेल, एकदम छोटी मोठी प्रकरणं ज्याच्यातनं शेवटी
त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला त्या ठिकाणी मानसिक त्रास होतो आणि त्या ठिकाणी ते करत असताना जर तुमचे तंटे गावातल्या गावात मिटले आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर त्याच्यातनं बाहेर निघता आलं तर तो नक्कीच आनंदाचा विषय आहे आणि या निमित्ताने न्यायालयावरील आणि पोलीस प्रशासनावरील भार कमी होतो, तुमच्या गावाचा पण भार कमी होतो. नक्कीच, बरोबर. पण खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं की आपण अध्यक्ष झाला, आपण म्हणतात की 6 महिन्याचा कार्यकाळ आपल्याला या ठिकाणी आतापर्यंत लाभलेला आहे. तर ह्या 6 महिन्याच्या कार्यकाळात किती तंटे आपण मिटवले, किंवा आपला एकंदरीत अनुभव काय होता आणि किती यश मिळालं आपल्याला? म्हणजे तंटे तर आपल्याकडे अनेक आले असतील, पण किती तंटे मिटवण्यात आपल्याला यश मिळालं, काय सांगाल? बरं, मला अभिमान आहे की माझं गाव दाभाडी गाव यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्ती समितीच्या यशस्वी वाटचालीत 1 नंबराचं 10 लाखाचं पारितोषिक जिंकलेलं गाव आहे. नक्कीच. स्वर्गीय दिवंगत देवबा कारभारी निकम माजी सरपंच यांच्या कार्यकाळात ते बक्षीस आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्यानंतर मान्य दुसरे अध्यक्ष मान्य श्री माजी सरपंच दिलीप मारू निकम यांनी देखील त्या ठिकाणी 10 ते 12 वर्ष त्या ठिकाणी माझ्या गावाचं नेतृत्व करत त्या ठिकाणी तंटामुक्तीचं अध्यक्ष बसवलेलं आहे आणि त्यावेळी देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने समन्वय साधत लोकांचा त्या ठिकाणी तंटे मिटवले आहे. बरोबर. आणि आज रोजी जेव्हा माझ्याकडे तो पदभार आला, माझ्याकडे जवळजवळ 31 तंटे त्या ठिकाणी आले. ही न्याय व्यवस्था आहे म्हणून मी कुणाचं नाव या ठिकाणी सांगणार नाही, पण वादी प्रतिवादीमध्ये जे काही मला वाटतं 30 पैकी आम्ही 26 तंटे त्या ठिकाणी निकाली काढण्यात यशस्वी झालो आणि त्या यशस्वीमध्ये मला माझ्या गावातील मी म्हणणार नाही, कारण मी म्हटलं की माणूस त्या ठिकाणी गर्विष्ठ होतो. मला वाटतं माझ्यासोबत असणारे माझी तंटामुक्ती सदस्य, मी जेव्हा समिती घेतली दुसऱ्या तिसऱ्याच मध्ये मी कामाला लागलो, त्या ठिकाणी माजी समितीचे 2 सदस्य मान्य किशोर देवबा निकम आणि त्याचसोबत वसंत शामराव देवरे या सदस्यांना मी त्या ठिकाणी घेतलं. त्याचसोबत विधी सल्लागार म्हणून मी माझे सहकारी गावातले एक युवा वकील ॲडव्होकेट गणेश नवरे यांना घेतलं. सामाजिक विविध घटकात काम करणारे नामदेवप्पा अहिरे असतील, त्याच पद्धतीने जवळजवळ मी त्या समितीवर शिवाजी मानकर असतील, त्यासोबत नामदेवप्पा अहिरे असतील, अशा अनेक लोकांना, म्हणजे मी जवळजवळ 14 लोकांची समिती, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक त्या समितीचे सचिव असतात, म्हणून मी त्यांच्यासोबत ती समिती काम घेतली आणि सर्वांच्या नियोजनातनं निर्णयातनं आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ 26 तंटे निकाली काढून शासनाचा भार कमी करण्यावर भर दिला. नक्कीच, खऱ्या अर्थाने एक म्हणजे मोठं यश आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे 30 टोटल तुमच्याकडे तंटे 30 आलेले होते, 30 पैकी 26 तुम्ही निकाली काढलेले आहेत, किंवा आपण या 26 प्रकरणामध्ये आपल्याला यश लाभलेलं आहे. खऱ्या अर्थाने आकडा खूप चांगला आहे. पण त्या पद्धतीने गावातील हे तंटे मिटवत असताना काही राजकीय दबाव, नेत्यांचा हस्तक्षेप येत असेल तर तो टाळता येतो का? समितीला जे अधिकार आहेत का तो टाळण्याचा, किंवा मग असे जर हस्तक्षेप या ठिकाणी जर होत असतील तर मग ज्या वादी प्रतिवादी यांना न्याय मिळतो का? बरं, नक्कीच तुमचा प्रश्न चांगला आहे. मला वाटतं शेतीच्या बांधावरनं, शेतीच्या रस्त्यावरून, भावकीच्या वादातून आणि त्यासोबतच 8D सिटी सर्वे, 8D चौतारा, त्याचबरोबर आपल्या पारिवारिक वादाच्या भांडणी, दिवाणी असतील, फौजदारी असतील, त्याच्यामध्ये ज्या भांडणी ह्या कायद्याने आणि आपल्या मर्यादेत आपण मिटवू शकतो, त्याच तंटे आपल्याला आपल्या तंटामुक्तीमध्ये घेता येतात. खून, दरोडा किंवा मोठ्या ज्या घटना असतात त्या न्यायालयीन आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यकक्षेत येतात, ते तंटे आपण त्या ठिकाणी घेत नाही. पण जमिनीच्या वादाच्या आणि छोटे मोठे ज्या भांडणी असतात त्यावेळेला एखादा मातब्बर व्यक्ती किंवा राजकीय व्यक्ती असला आणि समोर जर एखादा गरीब व्यक्ती असला, दबावाचा विषय येत असेल, पण आम्ही ज्या ठिकाणी बसलो आहोत ते न्यायदानाचं मोठं एक पद आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सोबत असलेले सहकारी आणि वादी प्रतिवादी यांना समान त्या ठिकाणी वेळ देतो
तारखा देतो आणि त्यांच्याकडनं किमान ज्याच्या बाजूने त्या ठिकाणी ठोस असे पुरावे असतील, ज्याची या ठिकाणी पूर्ण वेळ आम्ही जेव्हा 2-3 वेळा त्यांच्याशी बसतो, चर्चासत्र घेतो आणि ज्याची बाजू भक्कम असेल, ज्याच्याकडे पुरावे असतील आणि जो त्या ठिकाणी खरा असेल त्याच बाजूने आम्ही त्या ठिकाणी पुरावे देतो. राजकीय दबाव येऊत वाढवत मला वाटतं ज्या पदावर आम्ही बसलो आहे त्या ठिकाणी निस्वार्थी आणि निपक्ष काम केलं पाहिजे. नक्कीच. समजा गावातील वाद हे जर न्याय व्यवस्थेकडे जाण्यापेक्षा आपल्या म्हणजे न्यायालयाकडे जाण्यापेक्षा जर आपल्या समितीकडे आले आणि ते त्या ठिकाणी मिटले तर खऱ्या अर्थाने नागरिकांना याचा किती और कसा फायदा होऊ शकतो? नक्कीच. मला वाटतं पहिली गोष्ट तर मी तुम्हाला स्पष्ट सांगितली की या ठिकाणी न्याय व्यवस्था ही भारताचा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि आजची खऱ्या अर्थाने सर्वोच्च अशी न्याय व्यवस्था असल्याने मला देखील वाटतं की आज भारतात मोठ्या प्रमाणात न्याय व्यवस्थेवर प्रचंड असा ताण आलेला आहे. स्थानिक छोटे मोठे तंटे आपण एवढ्या पद्धतीने रंगवतो की ते त्या ठिकाणी अटकून राहतात आणि न्याय व्यवस्थेवर त्याचा भार पडतो. या ठिकाणी बघायला गेलं तर गावातले छोटे मोठे तंटे जर तुम्ही पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेपर्यंत दिलेच नाही तर ज्या ठिकाणी चोरी असतील, दरोडे असतील, ज्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे तर न्याय व्यवस्था त्या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीने बघू शकते आणि गोरगरिबांना जिथे न्याय मिळाला पाहिजे, शेवटी जे न्याय व्यवस्था आहे त्याच्याचकडे तो न्याय मिळत असतो, तर ते त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने आपण जर कमी ताण गावातला शहरातला त्या ठिकाणी कमी केला, गावातल्या गावातच मिटवला तर किमान त्या ठिकाणी न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासनावरचा लोड कमी होऊन, मानसिक त्रास कमी होऊन ते तर काम करतीलच, पण गावातले तंटे गावात मिटल्याने आपण त्या ठिकाणी मानसिक समाधानी असू आणि आपला देखील चांगला जीवनाचा कार्यकाळ त्या ठिकाणी आपण करू शकतो. नक्कीच. तुमच्या नेतृत्वामध्ये दाभाडी तंटामुक्त गाव होण्यासाठी नेमकी कोणते पावले उचलले गेले आहेत का? तसं नियोजन आहे का? काय सांगा? नक्कीच. मी सांगितल्याप्रमाणे आता 6 महिने झाले आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी आजही शिकतो आहे. शासनाचे GR परिपत्रक, त्याची व्यवस्था मला मान्य लोकनियुक्त सरपंच प्रमोद एकनाथ निकम व त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी समिती निवडताना मोकळे अधिकार या ठिकाणी दिलेत आणि त्या ठिकाणी मी समिती नेमताना ज्या ज्या व्यक्तींकडनं आपल्याला चांगलं काम करण्याची संधी असेल त्या व्यक्तींच्या गुणांआधारे, माझ्यापेक्षा ते वरिष्ठ आहेत पण मी त्यांचा या ठिकाणी सल्ला ऐकतो. या ठिकाणी काम करताना माझं गाव आणि माझा गावातील सर्व ग्रामस्थ मी त्यांचा मला माझ्या गावाचा अभिमान असल्याने माझं गाव स्वच्छ, सुंदर, तंटामुक्त कसं असेल यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. मला वाटतं मी सुरुवातीला बोललो तुम्हाला की 30 पैकी 26 तंटे या ठिकाणी निकाली लागले आहेत. त्याचे काही अनुभव मी या ठिकाणी सांगू शकतो की नाव न घेता एक गरीब शेतकरी होता, त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रकरणात मी सांगू शकतो. नक्कीच. खऱ्या अर्थाने आम्हाला एक मोठा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतोय की दाभाडी एक गाव एक जिल्ह्यामध्ये आदर्श गाव आहे आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सर्व जातीय धर्मीय लोक गोंधळगावींना राहत असतात, आनंदात जगत असतात आणि आपण गेल्या अनेक वर्षापासून बघत आहोत की तंटामुक्ती समिती गावात असून सुद्धा त्या ठिकाणी तंटामुक्ती समितीची कोणाला गरज भासली नाही. आतापर्यंत अशी परिस्थिती होती. खऱ्या अर्थाने आता दाभाडीला तंटामुक्ती समितीची गरज होती का? काय सांगा? मागील काही दिवसापासून सत्ता आल्या बदलल्या आणि त्यामध्ये काही कामकाज थांबलेलं होतं आणि त्या अनुषंगाने अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी कामकाज त्या ठिकाणी पाहिलं तर बंद होतं आणि मी ज्या दिवसापासून त्या ठिकाणी कारभार घेतला तर त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे एका मातब्बर शेतकऱ्याने त्या ठिकाणी बिनशेती केली, शेतीच्या बाजूला रोड फ्रंटच्या जमिनी घेतल्या आणि आमच्या काही शेतकरी बांधवांना, गरीब शेतकरी बांधव म्हणजे ज्याच्यामध्ये 10 ते 20 शेतकरी बांधव त्याच्या पाठीमागे तो रोड फ्रंटला आहे आणि त्याने बिनशेती केली आणि बिनशेतीच्या रस्त्यामध्ये टावर टाकून दिला. आज रोजी शेतीकडे जाण्याचा रस्ता त्यांचा बंद झाला. सोबतच त्याने प्रवाही नैसर्गिक नाला होता तो बंद केला. त्या ठिकाणी आम्ही त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली, त्याला 4-5 संध्या दिल्या
पण तो ऐकत नव्हता म्हणून आम्ही ती तंटा देखील म्हणजे तंटामुक्ती तंटा मिटवल्या जातात, आम्ही त्या ठिकाणी काम करतोय, पण ती तंटात तो समोरचा ऐकूनच घेत नसल्याने आम्ही ती प्रांत महोदयांकडे ती वर्ग केली. दुसऱ्या एका याच्यामध्ये एक गरीब शेतकरी होता, ज्याचा म्हणजे मला वाटतं ज्या शेती नांगरणीसाठी त्यांनी 4200 रुपये फक्त त्या शेतकऱ्यांनी दिलं आणि 2 एकर क्षेत्र नांगरणं होतं. तर त्या ट्रॅक्टरधारी व्यक्तीने त्या ठिकाणी त्यांचं 1 एकर नांगरलं आणि 1 एकर सोडून गेला आणि तो शेतकरी त्याला महिनाभर फॉलोअप घेत राहिला की मला नांगरून द्या. मग त्यावेळेला जेव्हा त्याने आमच्याकडे तक्रार दिली, आमच्या समितीने जेव्हा त्या ट्रॅक्टर चालकाला फोन लावला, तर त्या ठिकाणी लगेचच दुसऱ्या दिवशी ते शेती नांगरली गेली. मला वाटतं ना अर्ज ना पेन ना कागद, या अनुषंगाने त्या शेतकऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला. दुसरं एक शेतीचंच उदाहरण होतं की 4 भाऊ होते, एकाने ती शेती दुसऱ्याला विकली होती आणि 40 वर्षापासून त्यांचा शेती मोजणीचा वाद मिटत नव्हता. आम्ही त्यांना समोर बसवलं, त्यांच्याशी चांगला असा संवाद साधला आणि शेतकऱ्यांनी देखील समोरून चांगला प्रतिसाद देत 40 वर्षापासून वाटणीचा असलेला वाद त्या ठिकाणी सामंजस्याने मिटला. बरोबर. एका याच्यामध्ये मला चांगला अनुभव आला की त्या ठिकाणी 3 भाऊ होते. 3 भावांमध्ये घराविषयी आणि 8 शेतीविषयी त्यांचा वाद होता. घराविषयी आणि 8च्या उतार्यावरून सिटी सर्वेच्या नावाच्या लावण्यापर्यंत. तर आम्ही जेव्हा दोघं पार्टींना बसवलं तर त्या ठिकाणी आम्हाला कळालं की जो तिसरा लहान भाऊ आहे तो अपंग आहे आणि 2 भाऊ नोकरीला आहेत आणि तिसऱ्या भावाला मदत करत असताना त्यांनी स्वकष्टातनं त्या ठिकाणी घर उभं केलं आणि तरी सुद्धा एक नोकरीचा भाऊ त्याच्याकडे घर मागत होता, गाळा मागत होता. आम्ही जेव्हा समोर बसलो, चर्चा केली, तर आम्ही सांगितलं की किमान तुला काहीतरी रक्कम त्या ठिकाणी द्यावी लागेल आणि त्या गरीब भावाला त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. तर तो देखील तंटा त्या ठिकाणी सामंजस्याने मिटला. दुसरा एक आमच्याच गावातील एका पायडीजन त्रिवेणी नगरकडे एक शेतकऱ्याचा रस्ता काही दिवसापासून बंद होता. जेव्हा दोघं व्यक्ती त्या ठिकाणी समोर बसवले आणि जो रस्ता मुडलेला होता तर तो मुडलेला रस्ता आम्ही सामंजस्याने चर्चेने त्या ठिकाणी देऊन दिला. अजून एक त्या ठिकाणी जे प्रकरण होतं की जो वादी असतो नेहमी, जो तक्रारदार असतो तोच खरा असतो असं आपल्याला दिसून नाही आलं. मला वाटतं एक गरीब शेतकरी होता, त्याने त्याची जमीन 20 वर्षापूर्वी विकलेली होती आणि तो असं सांगायचा की मी या ठिकाणी माझी फसवणूक झाली, मला जमीन विकलीच नाही. पण खऱ्या अर्थाने आम्ही 3 ते 4 बैठकींना जेव्हा बसलो तर तेव्हा आम्हाला कळालं की त्या शेतकऱ्याने 2 वेळा त्या खरेदी बहीण वारसदार यांच्यासोबत खरेदी ऑफिसला जाऊन दिलेली होती आणि आज कोणीतरी काहीतरी चुकीचं सांगितल्याने परत एकदा त्या शेतकऱ्यांकडे जमीन मागत होता. म्हणजे मग आम्ही न्याय देताना ज्याच्याकडे ठोस असे पुरावे होते त्याच व्यक्तीला त्या ठिकाणी न्याय दिला. ज्यांच्या छोट्या अडचणी असतात, एका व्यक्तीचं चुकीने जुन्या काळातलं घर 8चा उतारा 2 व्यक्तींकडे होता आणि सिटी सर्वेचा उतारा एका व्यक्तीकडे होता, 8 आणि सिटी सर्वेचा. त्याच्यामध्ये तो जो व्यक्ती होता त्याचा किरकोळ असं वाद होता आणि त्याच्यामुळे ते गेल्या 2 वर्षापासून ते ताबा सोडत नव्हते, घर सोडत नव्हते. जेव्हा चर्चासत्र आलं आणि त्यांनी सांगितलं की माझा प्लॉट तुझ्या ताब्यात आहे आणि घर माझ्या ताब्यात आहे, ज्याच्या सिटी सर्वे आहे, तर आम्ही तिथे चर्चा केली, सामंजस्य आमचे सर्व सहकार्यांनी त्यांची समजूत घातली. तर त्या गरीब व्यक्तीने त्या ठिकाणी घराचा ताबा तर सोडलाच, सोबत सिटी सर्वेचं नाव ज्याच्या उतार्यावर होतं त्याला घर विना खर्च करता त्याच्या नावावर करून दिलं. म्हणजे एखादा गरीब व्यक्ती प्रामाणिकपणा असला तर त्याचं घर सुद्धा विना खर्चाने परत करतो. तर या तंटामुक्तीच्या चर्चेत आम्हाला त्या ठिकाणी दिसून आलं. नक्कीच नक्कीच नक्कीच. खऱ्या अर्थाने मला प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो की आता तुम्ही या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे तुमचं काम चांगलं आहे, तर हे काही आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होत असतात. नेमकी दोष व्यवस्थेचा की तुमच्या नेतृत्वाचा? बरं, मला वाटतं चांगलं काम जेव्हा आपण उभं करतो आणि त्या कामाला मला वाटतं जेव्हा तंटामुक्तीचंच काम मी समोर घेतो, समोर घेत असताना वादी आणि प्रतिवादी आहे, दोघं बाजू आम्ही ऐकून घेणार आहोत. ज्याची बाजू खरी असेल त्याला न्याय देणार आहोत. पण ज्याच्या समोर आम्ही त्याच्या विरोधात निकाल दिला तर तो कुठेतरी नाराज राहणार आहे. ती नाराजी समोर आम्ही नेहमी ठेवलेली आहे.
पण आमचा निकाल हा अंतिम नाही. हम्म. मला वाटतं तंटामुक्ती अध्यक्ष हा फक्त समन्वय घडवतो, हम्म. त्याच्यातनं त्याला मार्ग शोधतो हम्म. आणि जे कमी तंटे त्यातून होतील, मोकळे होतील, मार्ग लागतील, त्या ठिकाणी आम्ही ते काम करत असतो. परंतु या ठिकाणी जर न्यायव्यवस्था समिती याला जर काही आरोप होत असतील तर मला वाटतं या समितीच्या नावात मोठा विषय दडलेला आहे. मला वाटतं मी एक आंदोलक ते अनेक पद विभोगताना आपल्यात काही बदल होतात. मला वाटतं मला 6 महिन्यापूर्वी जो या पदभार मिळाला त्या समितीचं नाव महात्मा गांधी तंटामुक्त समिती आहे. आणि त्या समितीचा काम करत असताना मला वाटतं मी स्वतः देखील या ठिकाणी बदल केले पाहिजे, म्हणून मी त्या नावाने काही बदल स्वतः घडवले. सुरुवातीला 4 वेळा त्या ठिकाणी त्या विषयावर ऐकलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी आता स्वतःला ठरवलंय की चांगल्या कामाला अनेक वेळा समर्थन मिळतं, काही वेळा त्याच्या काही लोकांना माहिती नसेल तर विरोधही होतो. पण आपण आपलं काम चांगला गुणधर्म आपण सोडला नाही पाहिजे आणि आपलं काम चालू ठेवलं पाहिजे. नक्कीच. खऱ्या अर्थाने तंटामुक्तीच्या नावाखाली काही वेळा सत्तेदारांच्या दबावाखाली निर्णय घेतले जातात, असं कधी तुम्हाला या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये कधी अनुभव आला का? मला तरी वाटतं मला अजून अनुभव आला नाही. प्रत्येकाची काही तत्व मूल्य असतात, त्या मूल्यांमध्ये मी स्वतः आहे. कारण एवढे दिवस काम करत असताना मी 1 रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला नाही माझ्या सर्वच जीवनाच्या कार्यकाळात. आणि मी एवढं ठाम असं यामुळे सांगतो की माझ्या मनावर आणि माझ्या व्यक्तिमत्वावर माझा विश्वास आहे आणि मला माझ्या आईवडिलांची आणि माझ्या ज्या गुरूंची शिकवण आहे त्याच्यामध्ये मी ते तत्व पाळलेले आहेत की आपण खऱ्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं की अखिल भारतीय मराठा महासंघ असेल, दुर्गवीर शिवसमर्पण प्रतिष्ठान असेल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, याआधी आपण केलेलं काम आणि आता तुम्ही समितीच्या माध्यमातून करत असेल काम, काय वाटतं, कसा आपला अनुभव सांगता येईल समितीचा काम करताना, किंवा आधीच्या काही गोष्टींमध्ये आपल्याला बदल करावा लागला का? इतर काम चालू असताना त्याच्यामध्ये आपल्याला काही बंधनं आलीत का? कसा होता एकंदरीत समितीचा अनुभव? खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मी ज्या वेळेला विशिष्ट मराठा महासंघामध्ये काम करत होतो तर मी अनेक समाजासाठी आंदोलन करताना निडर आंदोलन केली आणि त्यावेळेला ते करत असताना मी प्रशासनाच्या विरुद्ध, राजकीय लोकांच्या विरुद्ध निडरपणे उभा राहिलो, त्यावेळी देखील घाबरलो नाही. पण जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या पदावर आणि न्यायदानाच्या पदावर बसतात तर तुम्हाला काही मर्यादा पडतात आणि त्या पदाच्या गरिमा देखील सांभाळाव्या लागतात. म्हणून काही वेळा माझ्या स्वतःवर त्या ठिकाणी अन्याय झाला असेल तर मी त्या ठिकाणी ती सहन केला असेल, पण त्या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारे त्या गोष्टीचा बाऊ केला नाही आणि पुढे देखील करणार नाही. बरोबर. तसंच आपण आता या जवळजवळ 4 पदं आपण प्रामुख्याने मोठी पदं म्हणजे आपण महाराष्ट्र लेवलची पदं म्हणू की आपण 4 पदं या ठिकाणी सांभाळत आहेत. यातून समाजासाठी नेमकी काय आदर्श मिळतो किंवा समाजाने काय आदर्श घेतला पाहिजे, त्यासाठी काम करण्याची प्रेरणा, आपल्याकडून काम करण्याची प्रेरणा समाजाने कशी घेतली पाहिजे? मला वाटतं प्रत्येक गोष्टीतनं माणूस हा शिकत असतो. बरोबर. आणि एकमेव माणूस हा समाज जो आहे तो एकोप्याने आणि एका ठिकाणी जगत असतो. म्हणून मग प्रत्येक वेळेला आपण त्याच्यातनं शिकलं पाहिजे आणि चांगल्या ज्या गोष्टी असतील त्या जोपासल्या पाहिजे. नक्कीच. गेल्या अलीकडच्या काळामध्ये आम्ही आपल्याला एका विशिष्ट पक्षाचं कॅम्पेन करताना देखील बघितलं होतं. म्हणजे राजकीय क्षेत्रातला टच देखील आपल्याकडे या माध्यमातून येतो. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याला राजकारणात एंट्री आपण या ठिकाणी म्हणूया. एका विशिष्ट पक्षाचं काम करत असताना, या सामाजिक क्षेत्रात देखील काम करत असताना नेमकी कसा अनुभव होता आणि राजकारणात जाण्याचा किंवा एका विशिष्ट राजकीय पक्षाचा प्रचार करण्याचा नेमकी काय उद्देश असावा? बरं. एक चांगला असा मार्मिक प्रश्न माझ्यावर तुम्ही केला. पण मला वाटतं मी माझ्या जीवनाची जेव्हा सुरुवात केली 18 ते 20 वर्षाच्या असतानाच मी एका पक्षाशी जॉईन झालो होतो. पण मग किमान मला ते 2-5 वर्षानंतर मला असं वाटलं की ही आपली जागा नाही आणि आपल्या तत्वात ते बसत नाही. म्हणून मी समाजकारणात ओढला गेलो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे 14वे वंशज छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी दाभाडी नगरीत आले होते आणि त्या कार्यकाळापासून 2009 पासून मी सामाजिक क्षेत्रात ओढला गेलो. मला वाटतं आतापर्यंत मी सामाजिक क्षेत्राशीच निगडीत आहे, माझा सामाजिक क्षेत्राशीच टच आहे. पण तुम्ही केलेला प्रश्न, मालेगाव मतदारसंघाचं मागचं जे पंचवार्षिकचं इलेक्शन झालं त्या व्यासपीठावर मला तुम्ही प्रत्येक वेळा बघितलं असेल. पण मला वाटतं जेव्हा तुम्ही एक सुजाण नागरिक असतात त्यावेळेला मला आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या मतदारसंघाचं नुकसान होऊ नये आणि त्या ठिकाणी मला एक विकासाची वाटचाल त्या ठिकाणी समोर दिसत होती. म्हणून मी माननीय नामदार दादासाहेब भुसे साहेब यांच्या विकास यात्रेमध्ये आणि विकासासोबत एक स्वतःचं समर्थन आणि माझ्या स्वतःने त्या ठिकाणी मतदारसंघात प्रचार करताना कुठेही मागे पुढे राहिलो नाही आणि जे समोर दिसलं त्याला मी समर्थनच करणार आहे. जर माझ्या तालुक्याचा, माझ्या समाजाचा, माझ्या गावाचा विकास मला मागील काळात दिसला असेल आणि तो पुढील काळात थांबणार असेल तर चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहणं आपलं एक नागरिकाचं चांगलं कर्तव्य आहे. मी ठामपणे थांबलो. नक्कीच. असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की हे कर्तव्य होतं की पक्षप्रवेश होता? कर्तव्य आणि जबाबदारी होती. पक्षप्रवेश मला वाटतं मी अजून केला नाही, पण पुढील काळात असं मी काही सांगू शकत नाही. अच्छा, मग समाजाच्या प्रश्नावर काम करत असताना तुम्ही राजकारणात प्रवेश करण्याचा विचार करत आहात असं म्हणावं लागेल? अजून तशी माझी इच्छाशक्ती नाही, कारण मी ज्या विचारात बसतो त्या विचारात बसत असताना आपण त्या भूमिकेशी, आपल्या याच्याशी असताना ज्या ठिकाणी मी आज काम करतो आहे, माझे सहकारी, माझं विचार आणि ते काम करत असताना मोकळीक ती मला या ठिकाणी मिळते आणि मला यात आनंद आहे. तर मी अजून तसा काही विचार केला नाही. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण या एवढ्या समित्यांचं काम करत आहात. गेले आपण आता महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष देखील आहात. खूप वेळ आपल्याला समाजासाठी द्यावा लागतो. यामध्ये आपण जर एकंदरीत बघितलं तर अखिल भारतीय महाराष्ट्र महासंघ ही सामाजिक संस्था, दुर्गवीर शिवसमर्पण प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन ही सामाजिक संस्था, आता महात्मा गांधी तंटामुक्ती समिती देखील सामाजिक संस्था. या संस्थांना काही मोठा निधी उपलब्ध होत नसेल किंवा त्या एवढा पैसा उपलब्ध होत नसेल की आपण त्यावरती उदरनिर्वाह करतात. मग खऱ्या अर्थाने आमचा प्रश्न असा आहे की आपण उदरनिर्वाहासाठी नेमकी करतात काय, किंवा कसा परिवाराला कसा वेळ देतात किंवा परिवार कसा चालवतात? मी आधीच सांगितलं, मी मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. माझ्या दिवंगत आई वडिलांनी मला चांगला शिकवण्याचा, शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मी MA BEd अर्थशास्त्र आहे. तुमच्या आणि समाजाच्या प्रेमाने मी माजी खासदार विजय नवल पाटील साहेब, जे माजी केंद्रीय दळणवळण मंत्री होते, यांच्याकडे एका जाहिरात क्षेत्रामध्ये काम करतो. मला माझ्या शिक्षणाचा आणि कामाचा जवळजवळ 30 ते 40 हजार रुपयापर्यंत पगार आहे. मी जे MA BEd अर्थशास्त्र आहे त्या अनुषंगाने नोकरीला देखील लागलो असतो, पण मला ही आवड असल्यामुळे मी खाजगीच नोकरी त्या ठिकाणी करतो आहे. आणि मला माझे जे साहेब आहेत तेही एक सामाजिक संस्था चालवतात, त्या माध्यमातून चांगलं असं काम उभं करतात आणि मला त्या कामाच्या मोकळीकमध्ये 2-3 दिवसाचा वेळ मिळतो, जे ऑनलाईन पद्धतीने मी काम करतो. त्याच्यातनं मी हे समाज कामासाठी महिन्यातनं किमान 7-8 दिवस देऊ शकतो. आणि एखाद्याला कुठलं व्यसन असेल तर मला हे समाज कार्याचं व्यसन. नक्कीच. आपण जर मानव जन्म घेतला असेल तर समाज कार्यासाठी लागला पाहिजे असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थाने आपण केलं असलेलं कार्य आणि कर्तृत्वामुळेच खऱ्या अर्थाने अनेक लोकांना याचा फायदा होत आहे. अनेक लोकांना यातून एक समाधान किंवा यातून मोठ्या प्रमाणात सहकार्य आपल्या माध्यमातून ते लाभत आहे. खऱ्या अर्थाने आपल्याकडे मोठमोठ्या संस्थांचे पद आहेत, 4-4 मोठ्या संस्थेचे पद आपण सांभाळत आहात. राजकीय क्षेत्रामध्ये आपण विचार केला तर आपण राजकीय क्षेत्रात नाही, पण बऱ्यापैकी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठमोठे व्यासपीठ आपण गाजवलेले आहेत. आपल्या कामावर प्रचार जास्त आणि परिणाम कमी असा आरोप होत असतो. हे आरोप फेटाळून लावण्यासाठी आपल्याकडे काही ठोस उदाहरण आहेत का? नक्कीच आहेत. मला वाटतं मी प्रचाराला आणि फोटोग्राफीला कधी महत्त्व दिलं नाही. माझ्यासोबतचे जे सहकारी आहे त्यांचा माझ्यावरचा असलेला दृढ विश्वास
हे आणि आपल्या मनाला आपण मानलं पाहिजे की आपल्यावर आरोप अनेक होतील, पण आपलं मन आणि समाजाने ते मानलं पाहिजे. मला वाटतं कथित दाभाडीचा बँक भ्रष्टाचार घोटाळा असेल, ज्या वेळेला 1,21,00,000चा त्या ठिकाणी भ्रष्टाचार निघाला आणि तो आम्ही त्या ठिकाणी मीडिया असेल, त्यावेळी तुम्हीच प्रबंधभूमी मीडियाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कामकाज केलं आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रांत तहसीलदार निवेदन त्या ठिकाणी दिले. सोबतच आम्ही काम करत असताना आंदोलनं देखील केली आणि हे काम करत असताना मला वाटतं समाजाच्या विविध घटकांवर मला वाटतं मी क्रीडा स्पर्धा घेतल्या, भव्य अशा क्रिकेट स्पर्धा असतील, भव्य असे वक्तृत्व स्पर्धा असेल, त्याचसोबत गुणगौरव समारंभ असतील, सोबत शेतकऱ्यांसाठीचं आंदोलन असेल, मला वाटतं सर्व रोग निदान शिबिर असतील, विज्ञानवादी दृष्टिकोनातनं 21 फुटी रावण दहन असेल, सर्व जयंती उत्सव समारंभ असतील, तुम्हाला मला वाटतं मी असलेले नसलेले फोटोग्राफ्स असतील किंवा माझं कामकाज असेल, हे मला वाटतं चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. म्हणून या ठिकाणी मला वाटतं ते जनतेने मान्य करावं. 2, 5, 10 लोकांच्या प्रश्नांनी किंवा त्या उत्तरांनी आरोप होत असतील तर आरोप प्रत्यारोपच होतो. नक्कीच. खऱ्या अर्थाने या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाला वेळ देतात, आपण खूप देतात, कुटुंबाला कसा वेळ देतात, काय सांगतात कुटुंबासंदर्भात काय? कुटुंबाची ती नेहमीची नाराजी राहिली आहे. माझी पत्नी असतील, मुलं असतील, माझे भाऊ असतील, माझा बाकीचा परिवार असेल, त्यांचा नेहमीच माझ्यावरचा तो राग राहिला आहे. मला वाटतं मी हे करत असताना माझ्या कुटुंबाला जो वेळ खऱ्या अर्थाने दिला पाहिजे तो आजपर्यंत खूपच कमी दिलेला आहे. मला वाटतं मी एक जीवनातलं चांगलं काम केलंय की माझ्या आईवडिलांची सेवा माझ्या पत्नीने आणि माझ्या कुटुंबाने भावाने त्या ठिकाणी केलेली आहे आणि उरलेला जो एखादी जबाबदारी आहे मला वाटतं ती मी समाजाच्या रूपाने या ठिकाणी पाहतोय. नक्कीच. खऱ्या अर्थाने अमोलदादा, आज आपला वाढदिवस, या वाढदिवसानिमित्ताने खूपच विषयांवरती आपण चर्चा केली. अखिल भारतीय मराठा महासंघापासून तर महात्मा गांधी तंटामुक्ती समितीपर्यंत संपूर्ण गोष्टीचा वापर झाला. परंतु गेल्या तासाभरापासून आपण चर्चा करतोय, पण ही चर्चा कधी संपावीच नाही आणि या माध्यमातून असंच कार्य आपलं ऐकत राहावं असं आम्हाला वाटतं. परंतु वेळेचं बंधन या ठिकाणी आहे. नक्कीच आपण या ठिकाणी थांबणार आहोत, परंतु येणाऱ्या काळामध्ये देखील याच पद्धतीने आपण कार्य चालू ठेवणार आहात आणि त्या कार्याचा उजाळा घेण्यासाठी नक्कीच प्रबंधभूमी या ठिकाणी कायम तत्पर राहील. आणि आपण म्हणजे आपला जो कार्य आहे ते कार्य एका तासामध्ये एका मुलाखतीमध्ये संपणार नाही आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही आपल्याला विनंती करू की ज्या वेळेस प्रबंधभूमीच्या माध्यमातून काही विचार मांडायचे असतील किंवा प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही संदेश पोहोचवायचा असेल तर नक्कीच आम्ही त्यासाठी तत्पर आहोत. खऱ्या अर्थाने आज आपला वाढदिवस आहे. दिवसभर आपल्याला शुभेच्छा येत असतील आणि आपल्याला मेसेज देखील चालू असतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून फोनद्वारे आपल्याला येत आहेत, भेटायला आपल्याकडे गर्दी होत असेल. परंतु या वेळामध्ये, या दिवसामध्ये आपण आज 1 तास वेळ काढून खऱ्या अर्थाने प्रबंधभूमीला आपण दिला, त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. तर त्या संपूर्ण नागरिकांसाठी, गावातील नागरिकांसाठी, आपल्या हितचिंतकांसाठी, मित्रांसाठी किंवा आपल्या संपूर्ण प्रेम करणारे जे काही हितचिंतक आहेत त्यांच्यासाठी काय संदेश द्याल आपण? नक्कीच मला आपण या अनुषंगाने फार मोठं केलं. मला वाटतं मी एवढा मोठा नाही, पण या गोष्टी करत असताना समाजाचा घटक म्हणून आपण एक देशाचा चांगले नागरिक आणि गावाचा एक प्रतिनिधी बनून लोकांच्या सुखदुःखात वेळ दिला पाहिजे. आपापसातलं मतभेद विसरून चांगलं असं काम साजेसं केलं पाहिजे. आपल्या भावी पिढीसाठी शिक्षणाची दारं आता मोठ्या पद्धतीने खुली झाली आहेत. आपण शेती, रोजगार, उद्योगधंदे या माध्यमातून प्रत्येकाच्या कामी आलं पाहिजे किंवा आपण पुढे विचार केला पाहिजे आणि आर्थिक सक्षम होतानाच सामाजिक एक एकता देखील राखली पाहिजे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण ज्या पद्धतीने या कार्याच्या माध्यमातून, आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून अनुभवलं आहे, नक्कीच ही जनता देखील आपल्याला अनुभवत आहे आणि त्यांचा आपल्यावरती असलेला विश्वास आणि आपल्या सोबत असलेला सदिच्छा, यामुळे नक्कीच आपण येणाऱ्या काळात देखील
चांगली प्रगती करो अशा शुभेच्छा मी या आमच्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या व्यासपीठावरून देतो. आपण जो आज वेळ दिला, वेळात वेळ काढून प्रबंधभूमीसाठी या ठिकाणी आलात, आपली या ठिकाणी मुलाची उपस्थिती लाभली त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. धन्यवाद. मी देखील प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आपणास देखील जय जिजाऊ, जय शिवराय.